अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचं धाराशिवमधल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी कौतुक केले, समर्थन केले। दूध आणि दुग्धजन्य पदार्थ भेसळविरोधी मोहिमेमुळे शेतकरी वर्गात जल्लोष आहे। धाराशिवच्या भूम तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी फटाके फोडत समर्थन दिलंय। भूम तालुक्यातनं दररोज 2 लाख लिटर दुधाचं संकलन होतं। भेसळ थांबली तर योग्य दुधाला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे। तुकाराम मुंढे यांच्या अनेक वेळा बदल्या झाल्या, मात्र अन्न औषध प्रशासन विभागात मुंढेंनी कायम राहावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। कारवाई मोहीम राबवल्याबद्दल बदली झाली तर रस्त्यावर उतरू असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला। आमच्या कष्टकरी शेतकऱ्याची एक प्रामाणिक अपेक्षा आहे की आमच्यासाठी तुकाराम मुंढे साहेबांसारखे प्रामाणिक अधिकारी ज्या दिवसापर्यंत त्यांची रिटायरमेंट होत नाही त्या दिवसापर्यंत कुठल्याही नियमाला बाजूला ठेवून आयुक्त पदावरच तुकाराम मुंढे साहेबांची रिटायरमेंट झाली पाहिजे। आणि अशा पद्धतीचा खमक्या अधिकारी ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस निश्चितपणानं भेसळखोराचं दाभदनांतर चांगलं वाटतंय, कारण भेसळ पकडल्यानंतर दुधाचे भाव वाढते, भेसळयुक्त दूध जे जास्त होतं त्याचं आता प्रमाण कमी होईल आणि चांगला भाव मिळेल, त्यामुळे स्वागत केलं आम्ही। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव।